पुण्यातील सदाशिव पेठेतील तो जुना पण ऐसपैस वाडा सावंत निवास म्हणून ओळखला जात असे. सुलोचनाबाई, ज्यांना संपूर्ण पेठ आदराने अक्का म्हणायची, त्यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर अत्यंत कष्टाने या घराची वीण कायम ठेवली होती. 2 मुले आदित्य आणि निमिष यांना शिकवून मोठे केले. त्यांच्या लग्नासाठी रात्रंदिवस एक केला, पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. घरात 2 सुना आल्या, थोरली रीमा आणि धाकटी प्रिया. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालल्यासारखे वाटले, पण हळूहळू वाड्याच्या भिंतींना सुनांच्या स्वार्थाचा आणि अहंकाराचा वास येऊ लागला. रीमा ही थोडी मिजाजखोर आणि सुशिक्षितपणाचा आव आणणारी होती, तर प्रिया तिला साथ देऊन स्वतःचा आळस जोपासणारी. या दोघींनी मिळून घरात एक नवाच पायंडा पाडला होता. कामाचा सर्व भार सासूवर टाकायचा आणि स्वतः मात्र राणीसारख्या ऐशोआरामात राहायच्या. एका सोमवारची सकाळ होती. सुलोचनाबाईंचे वय 65 ओलांडलेले होते. गुडघेदुखीने त्यांना चालणेही कठीण व्हायचे, पण सकाळी 5 वाजल्यापासून त्यांची धावपळ सुरू झाली होती. अंगण झाडणे, सडा रांगोळी, देवाची पूजा आणि त्यानंतर सर्वांचा चहा नाश्ता हे सर्व त्यांना एकटीलाच करावे लागे. हॉलमध्ये रीमा सोफ्यावर लोळत मोबाईलमध्ये सोशल मीडियावर रील्स बघण्यात मग्न होती, तर प्रिया बाजूलाच बसून आपल्या नखांची निगा राखत होती. सुलोचनाबाईंनी चहाचे कप ट्रेमध्ये आणून समोरच्या टेबलावर ठेवले आणि दमून एका खुर्चीवर बसल्या. त्यांनी हळूच विचारले की, पोरींनो, आज नाश्त्याला काय करू? रीमाने मोबाईलवरून नजर न हटवता फनकाऱ्याने उत्तर दिले की, आई, तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की मला सकाळी पोहे आवडत नाहीत. आज काहीतरी वेगळं करा, उपमा करा आणि त्यात काजू भरपूर टाका. प्रियाने लगेच आपली री ओढली की, हो, आणि मला ना आज साबुदाण्याची खिचडी हवी आहे. मला उपमा मानवत नाही. सासूबाईंना वाटले की दोघींनाही वेगवेगळे पदार्थ हवे आहेत, तर कोणीतरी एकीने मदतीला यावे. म्हणून त्यांनी हळूच शब्द टाकला की, अगं रीमा, मग तू उपमा करशील का? मला साबुदाणा भिजवायला वेळ लागेल. त्यावर रीमाने डोळे वटारून म्हटले की, आई, आज माझ्या हाताला खूप वेदना होत आहेत आणि डॉक्टरने मला जास्त उभं राहू नका असं सांगितले. तुम्हाला सवय आहे ना कामाची, मग आम्हाला का त्रास देताय? हे ऐकून सुलोचनाबाईंच्या काळजात चर्र झालं. त्यांनी आयुष्यभर ज्यांना मायेने वाढवले, त्या मुलांच्या या बायका त्यांना केवळ एक नोकरानी समजत होत्या. दिवसभर सुलोचनाबाई किचनमध्ये राबत असायच्या. कपडे धुण्यापासून ते वाड्याच्या मोठ्या हॉलची साफसफाई करण्यापर्यंत सर्व काही त्यांनाच करावे लागे. दुपारी मुले ऑफिसला गेली की सुनांचा खरा छळ सुरू व्हायचा. त्या मुद्दाम फॅन लावून झोपून राहायच्या आणि सुलोचनाबाईंना छोट्या छोट्या गोष्टीसाठी हाका मारायच्या. कधी चहा हवा असायचा, तर कधी टीव्हीचा रिमोट शोधून द्यायला लागायचा. एके दिवशी दुपारच्या कडक उन्हात सुलोचनाबाईंना खूप अस्वस्थ वाटू लागले. त्यांचे डोके गरगरत होते. त्या किचनच्या ओट्याला धरूनच खाली बसल्या आणि प्रियाला म्हणाल्या की, अगं प्रिया, जरा पाणी दे ग, मला चक्कर येते. प्रियाने वळूनही बघितले नाही. उलट ती म्हणाली की, आई, आता मी नेल पॉलिश लावलंय, उठले तर सगळंच खराब होईल. तुम्हीच प्या ना पाणी आणि उगाच नाटकाने घाबरवू नका आम्हाला. सुलोचनाबाईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. स्वतःच्या घरात त्यांना इतके परकेपणा आणि अपमान सहन करावा लागेल असे कधीच त्यांना वाटले नव्हते. संध्याकाळी मुले घरी आल्यावर चित्र पूर्णपणे
पालटायचे. रीमा आणि प्रिया एकदम कष्टाळू असल्यासारखे भासवायच्या. मुले आता आत येताच त्या तक्रार करायच्या की अहो बघा ना, आईंना आम्ही किती सांगितलं की काम करू नका, पण त्या आमचं ऐकतच नाहीत. हट्टाने सगळं स्वतःच करतात आणि मग थकल्याचा चेहरा करून बसतात. आदित्य आणि निमिषला वाटायचे की आपली आई कदाचित जुन्या विचारांची असल्याने सुनांशी पटवून घेत नाहीये. ते आपल्या आईलाच उलट बोलायचे की आई तू गप्प बसत जा ना, कशाला उगीच लुडबुड करतेस. त्यांच्या कामात मुलांचे हे बोलणे सुलोचनाबाईंच्या काळजाला आरपार चिरून जायचे. ज्या मुलांसाठी त्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून शिक्षण दिले, ती मुले आज सत्याची पडताळणी न करताच त्यांना दूषणे देत होती. सुलोचनाबाईंना जाणवले की प्रेम आणि मायेने या सुना सुधारणाऱ्या नाहीत. त्या रात्री त्यांनी खिडकीतून चांदण्यांकडे पाहत एक मोठा निर्णय घेतला. त्यांच्या डोळ्यातील अश्रू आता सुकले होते आणि तिथे फक्त एक वेगळाच निश्चय दिसत होता. त्यांना कळून चुकले होते की जर या सुनांना धडा शिकवायचा असेल तर आपल्याला आपले मवाळ रूप बाजूला ठेवावे लागेल. हा वाडा आणि हे घर अद्याप त्यांच्याच नावावर होते, पण सुनांना त्या कागदांची किंमत नव्हती. सुलोचनाबाईंनी ठरवले की आता या दोघींच्या पायाखालची जमीन सरकवण्याची वेळ आली आहे. त्यांच्या मनात एक गुप्त योजना आकार घेऊ लागली होती, ज्याची पुसटशीही कल्पनाही कोणाला नव्हती. दिवसेंदिवस सुलोचनाबाईंवरील कामाचा ताण आणि सुनांचा मानसिक छळ वाढतच चालला होता. वाड्याच्या त्या अवाढव्य भिंती आता सुलोचनाबाईंना खायला उठत होत्या. रीमा आणि प्रियाने तर आता घराचा ताबाच घेतल्यासारखे वागायला सुरुवात केली होती. एक दिवस दुपारच्या वेळी रीमाने तिच्या काही मैत्रिणींना किटी पार्टीसाठी घरी बोलावले. सुलोचनाबाईंना आदल्या रात्रीपासूनच सांगून ठेवले होते की आई उद्या आमची पार्टी आहे, तर 10 लोकांसाठी बिर्याणी, रायता आणि गोड काहीतरी बनवून ठेवा. आणि हो, तुम्ही समोर यायचं नाही, स्वयंपाकघरातच राहा, नाहीतर आमच्या मैत्रिणींसमोर आमची इज्जत जाईल की सासू अजूनही जुन्या पद्धतीचे लुगडं नेसून फिरते. सुलोचनाबाईंनी निमूटपणे सर्व ऐकून घेतले. ज्या हातांनी त्या मुलांना भरवले त्याच हातांनी आज अपमान गिळून त्या सुनांच्या मैत्रिणीसाठी राबत होत्या. पार्टी झाली. सुनांनी मैत्रिणींसोबत खूप फोटो काढले, चकाचक राहून मिरवले, पण सुलोचनाबाईंना साधे पाणी विचारायलाही कोणी आले नाही. रात्री जेव्हा मुले घरी आली तेव्हा उरलेली खरकटी भांडी आणि विखुरलेला हॉल सुलोचनाबाईच साफ करत होत्या. रीमा मात्र आदित्याला सांगत होती की आज दिवसभर मी आणि प्रियाने इतकं काम केलंय की माझे पाय सुजलेत. आदित्यने सुलोचनाबाईंकडे बघितले सुद्धा नाही आणि तो आपल्या खोलीत निघून गेला. सुलोचनाबाईंच्या मनातील सहनशीलतेचा बांध त्या रात्री पूर्णपणे फुटला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजले, पण वाड्यात नेहमीप्रमाणे सुलोचनाबाईंच्या बांगड्यांचा आवाज आला नाही. सडा रांगोळी झाली नव्हती की चहाचा सुगंध सुटला नव्हता. 8 वाजेपर्यंत जेव्हा कोणीच उठले नाही तेव्हा रीमा चिडून बाहेर आली. आई कुठे आहात? चहाची वेळ होऊन गेली, अजून काहीच तयार नाही. तिने ओरडून नाही, तिने किचनमध्ये पाहिले. तिथे रात्रभर पडलेली खरकटी भांडी तशीच होती. तिने प्रियाला उठवले. दोघींनी सुलोचनाबाईंच्या खोलीत डोकावून पाहिले तर खोली रिकामी होती. कपाटातील सुलोचनाबाईंची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि त्यांचे साधे कापडी पाकीट गायब होते. बघितलंस प्रिया, गेल्या असतील कुठेतरी मंदिरात. आल्यावर चांगलेच झापते मी त्यांना, रीमा म्हणाली. पण दुपार झाली तरी सुलोचनाबाईंचा पत्ता नव्हता. आदित्य आणि निमिषने आईला फोन लावला, पण त्यांचा फोन घरातच होता.
सुरुवातीला सुनांना वाटले की म्हातारी रागावून कुठे गेली असेल तर बरंच झालं. आपल्याला आता घरकाम करायची सवय लावून घ्यावी लागेल. पण किमान कटकट तरी गेली. पण त्यांना हे माहीत नव्हतं की सुलोचनाबाई कुठे पळून गेल्या नव्हत्या, तर त्या एका मोठ्या मोहिमेवर निघाल्या होत्या. 2 दिवस उलटले. घरातलं वातावरण पूर्णपणे बिघडलं होतं. ज्या कामाला सुलोचनाबाईंना सुनांनी कधी हात लावू दिला नव्हता, ती कामं आता स्वतः करावी लागत होती. कचरा साचला होता, कपड्यांचे ढीग पडले होते आणि हॉटेलमधून जेवण मागवून मुलेही आता कंटाळली होती. तिसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा रीमा आणि प्रिया हॉलमध्ये बसून आता पुढे काय करायचे यावर चर्चा करत होत्या, तेव्हा वाड्याच्या दारावरची बेल वाजली. आली असेल म्हातारी. आता बघा मी काय तमाशा करते म्हणत रीमाने तावातावाने दरवाजा उघडला. पण समोर सासूबाई नव्हत्या. समोर सूटबूट घातलेला एक मध्यमवर्गीय गृहस्थ उभा होता, ज्याच्या हातात एक काळी बॅग होती. त्याच्या मागे 2 मजूर उभे होते आणि त्यांनी काही मोठमोठ्या पेट्या आणल्या होत्या. रीमाने आश्चर्याने विचारले, कोण आहात तुम्ही आणि हे काय सामान आहे? त्या गृहस्थाने शांतपणे आत प्रवेश केला आणि आपलं कार्ड काढले. मी वकील देशपांडे, सुलोचना सावंत यांचा कायदेशीर सल्लागार. मला त्यांनी इथे काही महत्त्वाच्या कामासाठी पाठवले आहे. वकिलाचे नाव ऐकताच सुनांच्या पोटात गोळा आला. आदित्य आणि निमिषलाही तातडीने बोलावून घेण्यात आले. सर्वजण हॉलमध्ये जमा झाले. वकील देशपांडे यांनी एक फाईल काढली आणि वाचायला सुरुवात केली. सुलोचनाबाईंनी या घराच्या आणि त्यांच्या नावावर असलेल्या सर्व गुंतवणुकीच्या संदर्भात काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्यांनी या वाड्याचा वरचा मजला एका पेइंग गेस्ट सुविधेसाठी आणि खालचा मोठा हॉल एका सामाजिक संस्थेला भाड्याने दिला आहे. तसेच त्यांनी एक महत्त्वाची अट घातली आहे. या घरात राहण्यासाठी आता सर्वांना महिन्याला ठराविक मेंटेनन्स चार्जेस द्यावे लागतील. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या घराच्या मालकी हक्काबाबत एक नवीन मृत्यूपत्र तयार केले आहे, ज्यानुसार जोपर्यंत त्या जिवंत आहेत तोपर्यंत या घराचा ताबा पूर्णपणे त्यांच्या एका ट्रस्टकडे असेल. हे ऐकताच रीमाच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. हे कसं शक्य आहे? हे घर आमच्या नावावर होणार होतं ना? तिने आरडाओरडा सुरू केला. वकील हसले आणि म्हणाले, हे घर सुलोचनाबाईंच्या स्वकष्टाचे आहे. त्यांनी ते कोणाच्याही नावावर केलेले नाही. उलट त्यांनी आता या घरातून बाहेर पडून शहराबाहेरील एका निसर्गरम्य आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला आहे. आणि घराची व्यवस्था पाहण्यासाठी त्यांनी मला पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे. सुनांना वाटले होते की सासू घरातून गेली की आपले राज्य येईल, पण इथे तर सासूने घराचे दरवाजेच परक्या लोकांसाठी उघडे केले होते. आता त्या वाड्यात अनोळखी लोक येणार होती आणि सुनांना स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी चक्क भाडे भरावे लागणार होते. आदित्यने वकिलांना विनवणी केली, आई कुठे आहे ते तरी सांगा आम्हाला, तिला भेटायचे आहे. वकिलांनी उत्तर दिले. त्यांनी स्पष्ट सांगितले की जेव्हा सुनांना आणि मुलांना स्वतःच्या कष्टाची आणि आईच्या अस्तित्वाची जाणीव होईल तेव्हाच त्या समोर येतील. तोपर्यंत उद्या सकाळी या वाड्यात 10 नवीन मुली राहण्यासाठी येत आहेत. त्यांची सोय करण्याची जबाबदारी तुमच्यावर नसेल, कारण त्यासाठी त्यांनी वेगळा स्वयंपाकी नेमला आहे. पण हो, तुम्हाला आता तुमच्या हक्काच्या खोलीसाठी देखील भाडे द्यावे लागेल, कारण सुलोचनाबाईंनी आता सर्व काही व्यावसायिक तत्वावर करायचे ठरवले आहे. सुनांच्या पायाखालची जमीन सरकली होती. ज्या सासूला त्या नोकरानीसारखं वागवत होत्या, तिने एका झटक्यात त्यांना त्यांच्या घरात भाडेकरू करून सोडले होते. आता खरी लढाई सुरू होणार होती, कारण सुलोचनाबाईंचे हे रूप कोणाचेही स्वप्नातही आले नव्हते. वकील देशपांडे यांनी टाकलेला तो बॉम्बगोळा सावंत कुटुंबाला हादरवून गेला होता. रीमा आणि प्रिया, ज्या आतापर्यंत
या वाड्याच्या मालकिनी असल्याच्या आविर्भावात वागत होत्या. त्या आता स्वतःच्याच घरात परक्यासारख्या उभ्या होत्या. वकील निघून गेल्यानंतर रात्रीच्या वेळी वाड्यात स्मशान शांतता पसरली होती. पण ही शांतता वादळापूर्वीची होती. आदित्य आणि निमिष डोक्याला हात लावून बसले होते. रीमाने रागात घर डोक्यावर घेतले होते. हे असं कसं होऊ शकतं? आईंना एवढी अक्कल कुणी दिली? नक्कीच त्या वकिलाने त्यांना भडकवलं असणार. आपण कोर्टात जाऊया. असं कसं त्या आपल्याला भाडं मागू शकतात? निमिषने हताशपणे उत्तर दिले. रीमा, कोर्टात जाऊन काहीच होणार नाही. हे घर आणि इस्टेट बाबांनी आईच्या नावे केली होती. ती तिची स्वकष्टार्जित मालमत्ता आहे. ती कोणालाही देऊ शकते. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासूनच वाड्याबाहेर हालचाल सुरू झाली. 2 मोठ्या टॅक्सी येऊन थांबल्या आणि त्यातून 5-6 तरुण मुली उतरल्या. त्या IT कंपनीत काम करणाऱ्या पेइंग गेस्ट होत्या. त्यांच्या पाठोपाठ एक धिप्पाड शरीरयष्टीची बाई आली, जिच्या हातात मोठ्या चाव्यांचा जुडका होता. तिने सरळ हॉलमध्ये प्रवेश केला आणि करड्या आवाजात विचारले, रीमा आणि प्रिया कोण आहेत यातल्या? रीमा पुढे आली आणि म्हणाली, मी रीमा. पण तुम्ही कोण? त्या बाईने हसून उत्तर दिले, मी कमळाबाई. सुलोचनाबाईंनी मला या वाड्याची केअरटेकर म्हणून नेमलं आहे. आजपासून या घरातल्या व्यवस्थेवर माझं नियंत्रण असेल. सुलोचनाबाईंच्या आदेशानुसार या मुली वरच्या मजल्यावर राहतील. त्यांच्या जेवणाची सोय मी बघणार आहे. आणि हो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना. तुम्ही दोघींनी आणि तुमच्या पतींनी आज संध्याकाळपर्यंत तुमचं सामान तुमच्या मर्यादित खोल्यांमध्ये हलवायचं आहे. आतापर्यंत तुम्ही पूर्ण वाडा वापरत होतात, पण आता हॉल, बाल्कनी आणि किचनचा काही भाग हा सामायिक कॉमन असेल. प्रिया संतापाने लाल झाली. हे आमचं घर आहे. तुम्ही आम्हाला शिकवणार का? कमळाबाईंनी शांतपणे सुलोचनाबाईंनी दिलेले अधिकृत पत्र काढले आणि म्हटले, तुम्ही इथे भाडेकरू म्हणून राहणार असाल तरच तुम्हाला राहता येईल, नाहीतर तुम्ही तुमची सोय दुसरीकडे पाहू शकता. सुलोचनाबाईंनी स्पष्ट लिहिलंय की जे लोक घराच्या मालकिनीला मान देऊ शकत नाहीत त्यांना घराच्या सोयी उपभोगण्याचा कोणताही अधिकार नाही. सुनांना आता खऱ्या अर्थाने धक्का बसला होता. सुलोचनाबाईंनी केवळ घर भाड्याने दिले नव्हते, तर घराचा ताबा घेणारी एक शिस्तबद्ध यंत्रणा तिथे उभी केली होती. दुपार झाली तशी सुनांची पंचायत सुरू झाली. कमळाबाईंनी किचनचा ताबा घेतला होता. त्यांनी सुलोचनाबाईंच्या सूचनांनुसार केवळ पेइंग गेस्ट मुलींसाठी स्वयंपाक सुरू केला. जेवणाचा खमंग सुवास घरभर दरवळत होता. पण रीमा आणि प्रियाला किचनमध्ये प्रवेश मिळणे कठीण झाले होते. आमचं जेवण कुठे आहे? प्रियाने विचारले. कमळाबाई म्हणाल्या, सुलोचनाबाईंनी सांगितलंय की सुनांना स्वतःचं जेवण स्वतः बनवायची खूप हौस आहे, म्हणून त्यांच्यासाठी एक वेगळा छोटा गॅस शेगडी कोपऱ्यात ठेवली आहे. तिकडे जाऊन आपलं आपण बनवून घ्या. आणि हो, फ्रीजमध्ये तुमची जागा मर्यादित आहे. जास्त सामान ठेवू नका. ज्या सुनांनी सासूला साध्या पाण्यासाठी ताटकाळत ठेवले होते त्यांना आज स्वतःच्या किचनमध्ये उपऱ्यासारखे वागावे लागत होते. दिवस सरत गेला तसे नवे नियम समोर येऊ लागले. रात्री 8 वाजता सर्व पेइंग गेस्ट मुली हॉलमध्ये हसत खेळत गप्पा मारत बसल्या होत्या. रीमाला TV लावायचा होता, पण एका मुलीने सांगितले, स्वारी काकू. पण कमळाबाईंनी सांगितले की 8 ते 9 ही वेळ आमच्यासाठी TV बघण्याची आहे. तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन मोबाईलवर काय ते बघा. काकू हा शब्द ऐकून रीमाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कालपर्यंत ती या घराची बडी मालकीण होती आणि आज तिला स्वतःच्याच हॉलमध्ये जागा मिळेनाशी झाली होती. सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा महिन्याची 1 तारीख आली. वकील देशपांडे पुन्हा आले. त्यांनी आदित्य आणि निमिषच्या समोर भाड्याची पावती ठेवली. हे बघा, सुलोचनाबाईंनी तुमच्याकडून प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये भाडे घेण्याचे ठरवले आहे. जर भाडे वेळेवर मिळाले नाही तर तुम्हाला घर रिकामे करावे लागेल. आदित्य ओरडला, आई वेडी झाली आहे का?
मुलांकडून कोणी भाडं घेतं का? वकिलांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, मुलांकडून भाडं घेत नाहीत हे खरं आहे, पण मुलांनी जेव्हा आईला नोकरानीसारखं वागवलं तेव्हा त्या नात्यातली माणुसकी संपली. आता हे नातं केवळ कायदेशीर आहे. सुलोचनाबाई सध्या एका आश्रमात आहेत आणि तिथल्या गरजू मुलांच्या शिक्षणासाठी त्या हे भाड्याचे पैसे वापरणार आहेत. रीमा आणि प्रियाच्या लक्षात आले की त्यांची ऐश आता संपली आहे. आता त्यांना स्वतःची भांडी स्वतः घासावी लागत होती, कपडे धुवावे लागत होते आणि वरून भाड्याचे पैसेही भरावे लागत होते. पण सुलोचनाबाई नक्की कुठे आहेत हे अजूनही कोणालाच माहीत नव्हते. त्यांना वाटले होते की काही दिवसात आई परत येईल, पण सुलोचनाबाईंनी तर आता त्यांच्या अस्तित्वाचा पूर्ण नकाशाच बदलून टाकला होता. वाड्यात आता सुलोचनाबाईंचा फोटो नाही तर त्यांचा धाक वावरत होता. एके दिवशी संध्याकाळी वाड्याच्या दारात एक महागडी गाडी येऊन थांबली. त्यातून एक अतिशय सुशिक्षित आणि करारी स्त्री उतरली. तिने कमळाबाईंना विचारले, सुलोचनाबाईंची मुलं आणि सुना कुठे आहेत? मला त्यांच्याशी काही कायदेशीर व्यवहार करायचा आहे. रीमा बाहेर आली. तिला वाटले की कदाचित घर विकायला कोणी आले आहे, पण त्या स्त्रीने जे सांगितले ते ऐकून सुनांच्या पायाखालची जमीन खरोखर सरकली. वाड्यात आलेल्या त्या अनोळखी पण रुबाबदार स्त्रीला पाहून रीमा आणि प्रियाच्या मनात धडकी भरली. त्या स्त्रीचे नाव होते पल्लवी देसाई. ती पुण्यातील एका नामांकित स्वयंसेवी संस्थेची NGO कायदेशीर प्रतिनिधी होती. हॉलमध्ये बसलेल्या आदित्य आणि निमिषच्या समोर तिने काही कागदपत्रे ठेवली. तिने शांतपणे सांगायला सुरुवात केली, सुलोचनाबाईंनी आमच्या संस्थेशी संपर्क साधला आहे. या वाड्याचा जो मोठा दर्शनी भाग आहे तिथे त्यांना सांजसावली नावाचे एक विनामूल्य वाचनालय आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर सुरू करायचे आहे. त्याचे सर्व अधिकार त्यांनी आमच्या संस्थेला सुपूर्द केले आहेत. रीमा ओरडली, हे कसं होऊ शकतं? हा वाडा आमचा आहे. आईला कोणी अधिकार दिला हे सगळं दान करायचा? पल्लवी देसाईंनी कपाळावर आट्या घालत रीमाकडे पाहिले आणि म्हणाल्या, हा वाडा सुलोचनाबाईंच्या नावावर आहे. हे तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या वकिलांना विचारा. आणि हो, त्यांनी केवळ जागाच दिली नाही तर तुमच्याकडून येणारे मासिक भाडे देखील थेट आमच्या संस्थेच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या दिवशी तुम्ही भाडे भरायला उशीर कराल त्या दिवशी तुम्हाला घर रिकामी करण्याची नोटीस बजावण्याचे आदेश आम्हाला मिळाले आहेत. आता परिस्थिती हाताबाहेर गेली होती. ज्या सुनांनी सासूला साध्या चहासाठी राबवले होते त्यांना आता चहा बनवण्यासाठीही किचनमध्ये शिस्त पाळावी लागत होती. कमळाबाईंनी किचनमध्ये एक मोठा बोर्ड लावला होता ज्यावर प्रत्येक वस्तूची जागा आणि वापरण्याचे नियम लिहिले होते. जर रीमाने एखादा डबा चुकीच्या जागी ठेवला तर कमळाबाई तिला सर्वांसमोर झापायच्या. हे बघा रीमाबाई, हे घर आता पेंगिस्टचं आहे. तुमची मनमानी इथे चालणार नाही. जर शिस्त पाळता येत नसेल तर हॉटेलमध्ये जाऊन राहा. कमळाबाईंचे हे शब्द रीमाच्या जिव्हारी लागायचे, पण ती हतबल होती. एके दिवशी दुपारी प्रियाला खूप ताप आला. ती बेडवर पडून होती. पूर्वी जेव्हा ती आजारी असायचे नाटक करायची तेव्हा सुलोचनाबाई तिच्या उशाशी बसून तिचा माथा दाबायच्या, तिला गरम सूप करून द्यायच्या. पण आज तिला खरंच ताप होता, तरीही तिला पाणी विचारायला कोणीही आले नाही. रीमा स्वतःच्या कामात अडकली होती आणि कमळाबाई तर पेंगिस्ट मुलींच्या नाश्त्यात मग्न होत्या. प्रियाला त्या क्षणी सासूच्या मायेची तीव्रतेने आठवण झाली. तिला आठवले की कशा प्रकारे तिने सासूला आजारी असतानाही पाणी द्यायला नकार दिला होता. पेरले तेच उगवते या म्हणीचा प्रत्यय तिला आज येत होता. दुसरीकडे वाड्यात आता सांजसावली वाचनालयाचे काम सुरू झाले होते. रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत बाहेरचे अनोळखी लोक वाड्यात येऊ लागले होते. सुनांना आता त्यांच्याच घरात मोकळेपणाने वावरता येत नव्हते. त्यांना प्रत्येक वेळी नीट आवरून सभ्यपणे वागावे लागत होते. एकेकाळी ज्या सासूला त्या घराबाहेर काढण्याच्या गप्पा मारायच्या आज तीच सासू घरात नसूनही
आणि तिने अशा काही भिंती उभ्या केल्या होत्या की त्या सुनांना स्वतःच्याच घरात कैद्यासारखे वाटू लागले होते. आदित्य आणि निमिषची अवस्था तर याहूनही वाईट होती. ऑफिसमधून दमून आल्यावर त्यांना आईच्या हातचे गरम जेवण मिळायचे. आता त्यांना स्वतःची ताटे स्वतः धुवावी लागत होती. आदित्यने एकदा निमिषला एकांतात म्हटले, निमिष, आपण खूप मोठी चूक केली रे. आईचा छळ होत असताना आपण डोळे झाकून बसलो. उलट आपण सुनांचीच बाजू घेतली. आज आई असती तर हे घर असं धर्मशाळा झालं नसतं. निमिषच्या डोळ्यातही पाणी आले. पण आता उशीर झाला होता. त्याच आठवड्यात वकील देशपांडे पुन्हा आले. त्यांनी सुनांना आणि मुलांना बोलावले आणि सांगितले, उद्या सुलोचनाबाईंचा वाढदिवस आहे. त्यांनी तुम्हाला एका विशिष्ट ठिकाणी भेटायला बोलावले आहे. जर तुम्ही तिथे आलात तर कदाचित या घराच्या भाड्याबाबत किंवा नियमांबाबत काही सवलत देण्याचा विचार करतील. हे ऐकताच सुनांच्या डोळ्यात आशेचा किरण चमकला. त्यांना वाटले की म्हातारी आता नरमली असेल. कदाचित तिला आपली आठवण येत असेल आणि ती आता आपल्याला पुन्हा पहिल्यासारखे राहू देईल. रीमाने ठरवले की उद्या गेल्यावर ती सासूची माफी मागण्याचे नाटक करेल आणि पुन्हा घराचा ताबा मिळवेल. तिला वाटले की सासू शेवटी आईच असते. ती जास्त काळ रागावून राहू शकत नाही. पण सुलोचनाबाईंनी त्यांच्यासाठी जो धक्का राखून ठेवला होता तो या सर्वांच्या कल्पनेपलीकडचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण सुलोचनाबाईंनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. तो शहराबाहेरील एक मोठा आश्रम होता. तिथे गेल्यावर त्यांना जे दिसले ते पाहून सर्वांचे पाय लटपटू लागले. तिथे सुलोचनाबाई एका साध्या पांढऱ्या सुती साडीत अनाथ मुलांच्या घोळक्यात बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधान आणि तेज होते ते त्यांनी वाड्यात असताना कधीच पाहिले नव्हते. पण त्यांच्या शेजारी जे लोक बसले होते त्यांना पाहून रीमा आणि प्रियाचे चेहरे पांढरे पडले. ते दुसरे तिसरे कोणी नसून शहरातील सर्वात मोठे रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि पोलीस अधिकारी होते. सुलोचनाबाईंनी शांतपणे मुलांकडे आणि सुनांकडे पाहिले. त्यांच्या नजरेत आता माया नव्हती तर एक करारी बाणा होता. त्यांनी एक फाईल हातात घेतली आणि म्हणाल्या, या मुलांनो, तुमच्यासाठी एक मोठी भेट मी तयार ठेवली आहे. त्या अनाथ आश्रमाच्या विस्तीर्ण प्रांगणात वडाच्या झाडाखाली सुलोचनाबाई शांतपणे बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज आज काही वेगळे सांगत होते. आदित्य, निमिष, रीमा आणि प्रिया जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना वाटले होते की आई त्यांना पाहून गहिवरेल, रडेल आणि पुन्हा घरी चालण्याची विनंती करेल. पण सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावर भावनिकतेचा लवलेशही नव्हता. त्यांच्या बाजूला बसलेले रिअल इस्टेट डेव्हलपर आणि पोलीस अधिकारी गंभीर चर्चेत मग्न होते. रीमाने स्वतःचा चेहरा सावरून पुढे जात म्हटले, आई, तुम्ही इथे अशा अवस्थेत, चला ना घरी. आम्हाला तुमची किंमत, काळजी वाटत होती. तुमची खोली आम्ही साफ करून ठेवली आहे. सुलोचनाबाईंनी थंडपणे रीमाकडे पाहिले आणि म्हणाल्या, काळजी? कोणत्या गोष्टीची ग? मी जिवंत आहे की मेली याची? की माझं पाकीट कुठे आहे याची? रीमा, नाटक करण्यात आता वेळ घालवू नकोस. आज माझा वाढदिवस आहे आणि आज मी स्वतःलाच एक मोठी भेट देणार आहे. त्यांनी समोरच्या वकिलांकडे खून केली. वकील देशपांडे उभे राहिले आणि त्यांनी एक मोठी फाईल टेबलावर ठेवली. आश्रमातील सर्व अनाथ मुले आणि तिथे काम करणारे लोकही कुतूहलाने हे पाहू लागले. वकिलांनी वाचायला सुरुवात केली. सुलोचनाबाईंनी आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सदाशिव पेठेतील सावंत निवास हा वाडा, ज्याची किंमत आजच्या बाजारभावाप्रमाणे कोट्यावधीच्या घरात आहे, तो वाडा सुलोचनाबाईंनी सावित्रीबाई अनाथालयाला पूर्णपणे दान केला आहे. या दानासाठी त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. पण यात एक अट आहे. हे ऐकताच आदित्य आणि निमिषच्या पायाखालची जमीन खरोखर सरकली. आदित्य ओरडला, आई, हे तू काय करतेस? तो आमचा हक्क आहे. आमच्या बाबांची आठवण आहे ती. सुलोचनाबाई ताडकन उभ्या राहिल्या. त्यांच्या आवाजात एक वेगळीच धार होती. हक्क? कसला हक्क आदित्य? जो वाडा मी रक्ताचं पाणी करून जपला, तिथे मला साध्या पाण्यासाठी तरसवलं गेलं.
तेव्हा कुठे गेला होता तुझा हक्क? तुझ्या या सुनांनी मला नोकरानीसारखं राबवून घेतलं, माझ्या आजारपणात मला वाऱ्यावर सोडलं. तेव्हा तू तुझा हक्क बजावून त्यांना जाब का विचारला नाहीस? आणि निमिष, तू तर मोठ्या भावाच्या सावलीत राहून स्वतःचा कणाच हरवून बसला आहेस. ज्या वाड्यात आईचा सन्मान नाही तो वाडा तुमची जहागिरी होऊ शकत नाही. रीमा आणि प्रिया आता रडू लागल्या होत्या, पण ते अश्रू पश्चातापाचे नव्हते, तर घर जाण्याच्या भीतीचे होते. प्रिया म्हणाली, आई, आम्हाला माफ करा. आम्ही आता तुमचं सगळं ऐकू. आम्हाला घरातून काढू नका. सुलोचनाबाई उपरोधिकपणे हसल्या आणि म्हणाल्या, मी तुम्हाला घरातून काढणारच नाही. उलट मी तुम्हाला तिथे राहण्याची एक सुवर्ण संधी देणार आहे. वकिलांनी घातलेली अट नीट ऐका. वकील देशपांडे पुढे म्हणाले, या अटीनुसार वाड्याची मालकी आता अनाथालयाकडे असेल, पण आदित्य, निमिष आणि त्यांच्या पत्नींना तिथे राहता येईल. फक्त एकच अट आहे, त्यांना या अनाथालयाचे सेवेकरी म्हणून काम करावे लागेल. दरमहा 30,000 भाडे तर द्यावेच लागेल, पण त्यासोबतच रीमा आणि प्रियाला रोज सकाळी आणि संध्याकाळी अनाथालयातील 30 मुलांसाठी स्वयंपाक करावा लागेल. त्यांना घराची स्वच्छता स्वतःच्या हाताने करावी लागेल. जर कोणत्याही मुलाने तक्रार केली की काकूंनी आम्हाला नीट जेवण दिलं नाही किंवा आम्हाला रागावलं, तर त्याच क्षणी तुमचं भाडे करार रद्द होईल आणि तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल. हा धक्का रीमा आणि प्रियासाठी एखाद्या विजेच्या धक्क्यासारखा होता. ज्या हातांनी कधी सासूला चहाचा कप दिला नव्हता, त्या हातांनी आता 30 मुलांच्या भाकऱ्या थापाव्या लागणार होत्या. रीमा ओरडली, हे अशक्य आहे. मी काही आचारी नाही. मी हे काम करणार नाही. तिथे बसलेले पोलीस अधिकारी लगेच पुढे आले आणि म्हणाले, मॅडम, तुम्ही हे काम केलं नाही तरी चालेल, पण मग तुम्हाला उद्या सकाळपर्यंत वाडा रिकामा करावा लागेल. सुलोचनाबाईंनी आधीच तुमच्यावर घरगुती छळ आणि छळवणूक सिनियर सिटीजन हॅरॅसमेंट ॲक्ट अंतर्गत तक्रार दाखल करण्याची तयारी ठेवली आहे. जर तुम्ही हा सेवाभावी मार्ग स्वीकारला नाही तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल. सुनांचे चेहरे भीतीने पांढरे पडले. त्यांना कळून चुकले की सुलोचनाबाईंनी त्यांची पूर्ण नाकाबंदी केली आहे. त्यांच्याकडे आता 2च पर्याय होते. एक तर अपमानित होऊन अनाथ मुलांची सेवा करत त्यांच्या घरात राहणे किंवा समाजात तोंड दाखवायला जागा न उरता रस्त्यावर येणे. आदित्य आणि निमिषने आईचे पाय धरले. आई, नको ग असं करू, आम्हाला एक संधी दे. सुलोचनाबाईंनी आपले पाय मागे घेतले आणि म्हणाल्या, संधी संपली आहे मुलांनो. आता फक्त प्रायश्चित्त उरलं आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या अहंकाराचा त्याग करून सेवा करत नाही तोपर्यंत तुम्हाला माझी माया मिळणार नाही. हा वाडा आता फक्त भिंतींचा राहिला नाही तर तो गरजूंच्या हक्काचं घर झाला आहे. सुलोचनाबाईंनी तिथेच आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्पष्ट केले की त्या आता वाड्यात परतणार नाही. त्या आता या अनाथ मुलांच्या आजी होऊन राहणार होत्या. जाता जाता त्यांनी सुनांकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाल्या, रीमा, प्रिया, उद्या सकाळी 6 वाजता अनाथालयाची मुलं नाश्त्यासाठी वाड्यात येतील. लक्षात ठेवा, चहा वेळेवर झाला पाहिजे, नाहीतर कमळाबाईंकडे तुमचे नॅनो निकासपत्र तयार आहे. सुलोचनाबाईंच्या या आक्रमक आणि चतुर पावलाने सुनांना इतका जबरदस्त धक्का बसला होता की त्यांना बोलणेही सुचेनासे झाले. ज्या सासूला त्यांनी कामाची बाई बनवले होते तिने आज त्यांना जगातील सर्वात मोठा धडा शिकवला होता. त्या रात्री वाड्यात परतताना सुनांच्या पायाखालची जमीन खरोखरच सरकली होती, कारण उद्यापासून त्यांच्या आयुष्यातील ऐशोआरामाचे दिवस संपून कष्टाचे दिवस सुरू होणार होते. सुलोचनाबाईंनी दिलेल्या या धक्क्यातून सावरणे रीमा आणि प्रियासाठी अशक्य होते. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर चॅनलवर नवीन आला असेल तर ऑल नोटिफिकेशन नक्की दाबा. येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला ऐकायला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओ.